नमस्कार महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज आता ऑनलाईन प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। सगळ्या कर्मचाऱ्यांकरिता महत्त्वाची बातमी आहे, तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना रजेचे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने EHRMS प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 28 मार्च 24 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। राज्यातील अधिकारी, शासकीय कर्मचारी तसेच सेवा पुस्तक विषय बाबी संदर्भात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत। सर्व प्रशासकीय विभागांच्या यंत्रणाखाली अधीनस्थ कार्यालयांचा उदाहरणार्थ आयुक्तालय, संचालनालय इत्यादीचा समावेश EHRMS प्रणालीत करण्यात येत आहे। सदरच्या प्रणालीवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवा पुस्तक विषय माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना 3 मार्च 2023च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच सदर EHRMS प्रणालीमध्ये लीव्ह या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे। तसेच बऱ्याच विभागामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले। त्याच्यामुळे EHRMS प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांना रजेचे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत आवश्यक असणार असे नमूद करण्यात आले। याकरिता सर्वच मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्वच अधिकारी कर्मचारी खुद्द आणि क्षेत्रीय यांना 1 एप्रिल 2024 पासून सर्व रजेचे अर्ज EHRMS प्रणालीमार्फत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्व विभागाचे त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचारी यांचे रजा लेखी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच कोणतेही रजेचे अर्ज हे ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून 28 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेले शासकीय शासन निर्णय हा मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।